नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करूयात प्रिपरेशन मेथडला. प्रिपरेशन मेथड पाहत असताना पहिली प्रिपरेशन मेथड आपण पाहिली, अल्कोहोल पासून अल्किल हलाइड कसं तयार करतात. तुम्हा सर्वांना माहित आहे आपण काय पाहत आहोत हे फार महत्वाचं आहे. अल्किल हलाइड कसं तयार करतात याच्याबद्दलची चर्चा या ठिकाणी आपण करतोय. अल्किल हलाइड तयार करण्याची पहिली पद्धत, त्याच्याबद्दलची चर्चा आपण आतापर्यंत केली. पहिल्या पद्धतीमध्ये अल्कोहोल पासून आपण अल्किल हलाइड तयार केलं. ठीक आहे, तर या ठिकाणी पहिली पद्धत आपण संपवलेली आहे आणि आज आपण सुरुवात करूयात नेक्स्ट पद्धतीला, ज्या पद्धतीचं नाव आहे अल्किन पासून अल्किल हलाइड तयार करणे. एक पद्धत आपली पूर्ण झाली. एक पद्धत आपण नीट लक्षात घ्यायचं आहे. अल्कोहोल पासून अल्किल हलाइड तयार करणे, पहिली पद्धत पूर्ण. दुसरी पद्धत कोणती? अल्किन पासून अल्किल हलाइड तयार करणे, दुसरी पद्धत. ठीक आहे, मग तुम्हाला माहित असलं पाहिजे बाबांनो की या पद्धतीमध्ये आपण घेत आहोत काय? अल्किन. त्याच्यापासून तयार करायचं आहे काय? अल्किल हलाइड. कारण आपला जो भाग आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड हा आपला पार्ट आहे. आपण ज्या भागाबद्दलची माहिती पाहत आहोत दॅट पार्ट इज नथिंग बट कोणता? प्रिपरेशन मेथड्स ऑफ द अल्किल हलाइड. ठीक आहे, हे सुरुवात करत असताना पहिल्यांदा अल्किन म्हणजे काय आपल्याला माहित असलं पाहिजे. ठीक आहे, एक प्रश्न विचारतो बाबा. तुम्हाला माहित आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण शिकतोय. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शनल ग्रुप आहेत. फंक्शनल ग्रुप म्हणतात त्याला. आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे याच्यावरून तो ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणता आहे हे ठरतं. मग आता तुम्हाला माहित आहे अल्किन आहे. आता बाकीच्या बद्दल आपण माहिती सांगायची गरज नाही. अल्केन मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो. अल्किन मध्ये कोणता बॉन्ड असतो? कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलेला कंपाऊंड. अशा प्रकारचा कंपाऊंड, ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे अशा प्रकारच्या कंपाऊंडला म्हणतात अल्किन. आणि ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे दॅट कंपाऊंड इज कॉल्ड एज द अल्काइन. तीन बेसिक कंपाऊंड आहेत आपले. अल्किन, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, अल्किन कार्बन कार्बन डबल बॉन्ड, अल्काइन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. संपलं. मग आपल्याला काय पाहिजे? अल्किन पाहिजे. अल्किन पासून आपल्याला अल्किल हलाइड तयार करायचं आहे. आणि तुम्हाला माहित आहे अल्किन हे अशा प्रकारचे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो. संपलं. ठीक आहे, तर हा अल्किन्स आहे. मग अल्किन कंटेन्स, इथे लिहितो तुम्हाला कळण्यासाठी, कंटेन्स कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हो का? कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलेल्या कंपाऊंडला अल्किन असं म्हणतात. अशा प्रकारची त्याची थोडक्यात आपण व्याख्या करू. म्हणजे या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणं फार महत्वाचं आहे. ह्याच्या आधी आपण काय शिकलो? अल्कोहोल. अल्कोहोल मध्ये असलेला फंक्शनल ग्रुप कोणता होता? OH. OH हा फंक्शनल ग्रुप आहे. इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा फंक्शनल ग्रुप आहे. तर जो फरक आहे आपण लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे एक कन्सेप्ट कळला तुम्हाला. अल्किन म्हणजे काय? अल्किन म्हणजे अशा प्रकारचे कंपाऊंड्स ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो. ठीक आहे, आता अजून एक महत्वाचं, आताची व्याख्या पण सांगू शकतो आपण. ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. त्याच्याबद्दलची का माहिती घ्यायची गरज नाही आणि तो भाग आपल्या अभ्यासक्रमाला नाही. ॲलिफॅटिक म्हणजे काय, अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, हा शब्द प्रयोग फार महत्वाचा. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय? ज्यामध्ये डबल बॉन्ड असतो, ज्यामध्ये ट्रिपल बॉन्ड असतो, अशा प्रकारच्या कंपाऊंडला म्हणायचं अनसॅच्युरेटेड. आणि इथं आपण जे घेत आहोत समजलं का? अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स पासूनच आपण तयार करत आहोत. आणि बोर्डाच्या पुस्तकात तुमची हेडिंग जी आहे फ्रॉम हायड्रोकार्बन म्हणून दिले, फ्रॉम हायड्रोकार्बन. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, सांगायची गरज नाही. पहा, आपण आपल्या विषयाकडे जाऊयात. आपला विषय आहे अल्किन पासून अल्किल हलाइड तयार करणे. हे शिकत असताना पहिला कन्सेप्ट आपण शिकत आहोत. अल्किन म्हणजे काय? अल्किन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलेला कंपाऊंड, त्या कंपाऊंडला म्हणतात अल्किन. ठीक आहे, मग आता अल्किन मध्ये परत दोन भाग आहेत. अल्किन मध्ये पुन्हा दोन भाग आहेत. आता कोणते भाग? एक आहे सिमेट्रिकल अल्किन, एक आहे अनसिमेट्रिकल अल्किन. सिमेट्रिकल अल्किन आणि दुसरा आहे
अनसिमेट्रिकल अल्किन. अनसिमेट्रिकल अल्किन व्यवस्थित लक्षात घ्या, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात. अतिशय सोपा भाग आहे, फक्त व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता अल्किन म्हणजे कळालं आपल्याला. अल्किन म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड ज्या कंपाऊंडमध्ये डबल बॉन्ड असतो. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलेल्या कंपाऊंडला अल्किन असं म्हणतात. आता तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. एक पर्याय सिमेट्रिकल अल्किन, दुसरा पर्याय अनसिमेट्रिकल अल्किन. मला सांगा, सिमेट्रिकल म्हणजे सारखं असणे, इक्वल. अनसिमेट्रिकल म्हणजे वेगवेगळं असणे, अनइक्वल. सारखं असणे, वेगळं असणे, आणि इक्वल असणे, अनइक्वल असणे, हे दोन शब्द फार महत्वाचे आहेत. आता सिमेट्रिकल म्हणजे काय किंवा सिमेट्रिकल अल्किन म्हणजे काय, एक उदाहरण सांगतो. पहा, समजा CH डबल बॉन्ड CH. नीट ऐका बरं का, नीट ऐका म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ओके, पहा आता या ठिकाणी काय केलं आपण, 1 2 3 एक कमी करावं लागेल, है की नाही. ठीक, असं लिहू आपण. आता हा कंपाऊंड तुमच्या समोर. मला सांगा, ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे, ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे, कळालं का, तुम्ही कोणत्या कार्बनचा विचार करायचा. आपल्याला बाकीच्या कार्बनचा काही एक संबंध नाही. आपल्याला फक्त तो कार्बन पाहिजे ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे. बाकीचं देणं घेणं नाही आपल्याला. आपला संपूर्ण फोकस फक्त एकाच गोष्टीवरती आहे. काय, ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे त्या दोन कार्बनचाच आपल्याला विचार करायचा आहे. ठीक आहे. हा कार्बन, हा कार्बन. ओके, आता या ठिकाणी हा कार्बन, ह्याच्यावर एक हायड्रोजन आहे. हा एक कार्बन, ह्याच्यावर पण एकच हायड्रोजन आहे. म्हणजे ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे, ऐका बरं का, ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे त्या दोन्ही कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर समान असेल, इथं बी एकच आहे, इथे बी एक आहे, म्हणजे समान आहे, म्हणजे इक्वल आहे, अशा प्रकारचा अल्किन जर असेल, दॅट टाइप ऑफ अल्किन इज कॉल्ड एज अ सिमेट्रिकल अल्किन. अशा प्रकारच्या अल्किनला आपण काय म्हणतो, सिमेट्रिकल अल्किन. सिमेट्रिकल अल्किन म्हणजे काय, ज्या दोन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे त्या दोन कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या सारखी असणे, इक्वल असणे, समान असणे. आता दुसरा शब्द प्रयोग, अनसिमेट्रिकल अल्किन म्हणताय. आता अनसिमेट्रिकल म्हणजे त्याचं उलट. आता इथं हायड्रोजनची संख्या कशी आहे, समान आहे. आता या ठिकाणी हायड्रोजनची संख्या समान असेल का, समान असणार नाही. कसं, पहा, CH घेतलो आपण. ठीक आहे, परत डबल बॉन्ड, हा CH2 समजा असं लिहिलं. ऐका बरं का, आता हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड, फक्त ह्या दोन कार्बनचा विचार करायचा. एक लक्षात घ्या, आपल्याला कोणत्या प्रकारचा हायड्रोजन पाहिजे, कोणत्या प्रकारचा कार्बन पाहिजे, अशा प्रकारचा कार्बन पाहिजे ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे, त्याचाच विचार आपण करायचं, बाकीच्या कार्बनचा विचार करायचा नाही. ओके, आता हे दोन कार्बन, ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड, मग या कार्बनवरती हायड्रोजन एकच आहे, या कार्बनवरती हायड्रोजन दोन आहे, कमी जास्त आहे. इथं एक हायड्रोजन आहे, इथं दोन हायड्रोजन्स आहेत. म्हणजे ज्या दोन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे त्या दोन कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या ही समान नाही, इक्वल नाही, अनइक्वल आहे. अशा प्रकारच्या अल्किनला म्हणायचं अनसिमेट्रिकल अल्किन. संपलं. बघा, दोन महत्वाचे शब्द आपण लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. मेथडला आपण सुरुवात करतोय, पण मेथड पाहत असताना काही गोष्टी कळणं फार महत्वाचं आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय इन डिटेल. सिमेट्रिकल अल्किन, ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे त्या दोन कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या समान असेल तर त्याला सिमेट्रिकल अल्किन म्हणायचं. अनसिमेट्रिकल अल्किन, ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे त्या दोन कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर समान नसेल, दॅट इज कॉल्ड एज अनसिमेट्रिकल अल्किन. आणि दोन्ही प्रकार तुमच्या समोर मी या ठिकाणी समजावून सांगितलेले आहेत, व्यवस्थित समजून घ्या. आता काही उदाहरणं सांगतो, त्याची उत्तर आपण सांगू आणि मग पुढे आपण सरकू. अल्किन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलेला कंपाऊंड. अल्किनचे पुन्हा प्रकार दोन, सिमेट्रिकल, अनसिमेट्रिकल. सिमेट्रिकल म्हणजे ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे त्या दोन कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या सारखी असणे, समान असणे, इक्वल असणे. अनसिमेट्रिकल अल्किन म्हणजे ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे त्या दोन कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या समान नसणे, अनइक्वल असणे. बस. आता काही उदाहरणं घेऊन आपण सोडूया. पहा, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल.
व्यवस्थित लक्षात घ्या, म्हणजे हा संपूर्ण भाग तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. ठीक आहे, गडबड न करता एकदम मन स्थिर ठेवून ऐका, तेव्हाच तुमच्या लक्षात नसताना लक्षात येणार नाही. ओके, पहा पहिला उदाहरण, CH2 डबल बॉन्ड CH2 सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल सांगायचं आपल्याला. उत्तर तुम्ही सांगायचं मनातल्या मनात तुमच्या, किंवा मोठ्यानं सांगा, ऐकत बघत बघत सांगा उत्तर. हा हो का, हे कार्बन हे कार्बन आहे का, ह्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे, बरोबर आहे. ह्या कार्बनवरती हायड्रोजन 2 आहेत, या कार्बनवरती हायड्रोजन 2 आहेत. म्हणजे ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे त्या दोन कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या समान आहे, इक्वल आहे. म्हणजे हा अल्किन झाला सिमेट्रिकल, हा अल्किन झाला सिमेट्रिकल. नीट लक्षात घ्या, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ठीक आहे, दुसरं बघा, तुम्ही उत्तर सांगा मला. CH3 CH डबल बॉन्ड CH2. आता हा अल्किन सिमेट्रिकल का अनसिमेट्रिकल, तर हा अल्किन आहे अनसिमेट्रिकल. उत्तर बरोबर आहे आपल्या सर्वांचं. आता बघा, कार्बन 3 आहे, परंतु आपल्याला फक्त त्या कार्बनचा विचार करायचा आहे ज्या कार्बनमध्ये असलेल्या, ज्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे. हो का, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, म्हणजे ह्या दोन कार्बनचा विचार करायचा, बाकीच्या कार्बनचा विचार अजिबात करायचा नाही. हे आधीच सांगितलंय तुम्हाला. या कार्बनवरती 1 हायड्रोजन, या कार्बनवरती 2 हायड्रोजन, म्हणजे हायड्रोजनची संख्या समान नाही, म्हणजे अनइक्वल आहे. मग असा अल्किन जर असेल जिथं विविधता आहे, वेगळेपणा आहे, वेगळेपणा आहे, जिथं डिफरन्स आहे, दॅट इज कॉल्ड एज अनसिमेट्रिकल अल्किन. सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल. आता पहा, आता हा पुढचा अल्किन, हा सिमेट्रिकल का अनसिमेट्रिकल. आता कार्बन किती का असणार आपल्याला काय देणं घेणं नाही, आपल्याला फक्त त्या कार्बनचा विचार करायचा आहे हा ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे, बाकीच्या कार्बनचा काय संबंध बी नाही. आणि तेच रिॲक्शन सेंटर आहे. काय कळालं का तुम्हाला? माहित आहे, अर्जुनानं नेम धरला पक्षावरती, अर्जुनाला फक्त पक्षाचा डोळा दिसत होता, बरोबर आहे का. आपण ऍडिशन रिॲक्शनसाठी नेम धरलाय कशावर? अल्किनवर. आपल्याला काय दिसलं पाहिजे माहित आहे का? फक्त आणि फक्त कार्बन कार्बन डबल बॉन्ड, बाकीच्या कार्बनचा विचार करायचं नाही. पहा आता कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे ना, हे तर किती हायड्रोजन? 1. हे तर किती? 1च. म्हणजे ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे त्या दोन कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या समान आहे, म्हणून हा झाला सिमेट्रिकल. पहा CH2 डबल बॉन्ड CH CH2 CH3. बघा हे दोन कार्बन, हा डबल बॉन्ड, हिथं 2 हिथं 1 समान नाही, म्हणजे कसं झालं? कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या समान नाही, म्हणून अनसिमेट्रिकल. अशी कितीही उदाहरणं या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. हे उदाहरण बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड इथं आहे, ह्या कार्बनवरती एकही हायड्रोजन नाही, या कार्बनवरती हायड्रोजन संख्या 2 आहे, एकही नाही 2 आहे. समान आहे का? नाही. कसा नाही? अनइक्वल आहे. सो दॅट इज कॉल्ड एज अनसिमेट्रिकल. संपलं. बघा, सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल, सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल, अनसिमेट्रिकल अल्किन. अशा प्रकारे या ठिकाणी आज आपण एक महत्त्वाचा कन्सेप्ट बघितला, सिमेट्रिकल अल्किन म्हणजे काय आणि अनसिमेट्रिकल अल्किन म्हणजे काय. कारण याचा उपयोग आपल्याला पुढे होणार आहे. हे माहीत असेल तर तुम्हाला पुन्हा जास्त सांगायची आवश्यकता नाही. त्यावेळेस आपण पटापट रिॲक्शन घेत असताना रिॲक्शन फास्टमध्ये घेऊ. कळालं? पहिल्यांदा अल्किन म्हणजे काय? अल्किनचे 2 भाग कोणकोणते? सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल. आता पुढे आपण जाऊ. आता तुम्हाला काय करायचं बघा, तुम्ही काय घेतलात? अल्किन घेतलात, तर ह्या अल्किन मध्ये मिसळायचं आहे का आपल्याला? हायड्रोजन हालाईड मिसळायचा आहे. बघा बरं का, अल्किन पासून आपल्याला मिळवायचं आहे काय? अल्किन हालाईड. मान्य आहे मला, परंतु ह्या अल्किन मध्ये काय मिसळायचं आहे? हायड्रोजन हालाईड. म्हणजे हायड्रोजन हालाईड आपण जर अल्किन मध्ये मिसळला, नुसता अल्किन पासून तयार होत नाही, बरोबर आहे का. जसं नुसतं आपण समजा पाणी घेतलं आणि चहा तयार करा म्हटलं तर चहा तयार होते का? होत नाही. नुसतं पाणी करायचं आणि गरम पाणी प्यायचं, ते चहा नव्हतं, ते पाणीच आहे नुसतं. हे कळालं का? मग मध्ये दूध टाकावं लागतंय, मध्ये साखर टाकावं लागतंय, मध्ये चहापत्ती टाकावी लागते, हे सगळे घटक मध्ये टाकावे लागतील. अद्रक टाकावं लागतंय, हाय की नाही? अजून काय टाकावं लागतंय बरं का? ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला मिसळाव्या लागतील. कळालं का? तेव्हाच तुम्हाला त्या ठिकाणी कळेल, नसताना लक्षात येणार नाही. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. ह्या सगळ्यांचं मिश्रण आपण तयार केलं, ह्या सगळ्यांचं मिश्रण आपण तयार केलं. कोणकोणतं?
पाणी, दूध, चहापत्ती, हां, नंतर साखर, अद्रक, कळालं का? ह्या सगळ्यांचं मिश्रण आपण तयार केलं तर ते चहा झालं. तसं या ठिकाणी काय घेतलं आपण? अल्किन. मग अल्किनमध्ये काय मिसळायचं आहे? हायड्रोजन हलाईड. मग अल्किनमध्ये हायड्रोजन हलाईड मिसळा, अल्किल हलाईड तयार होतं. कळालं का? मग आता माहिती करून घेऊ हायड्रोजन हलाईड म्हणजे काय. बघू स्टेप बाय स्टेप पाहत जाऊ आपण. पहा, आपला शब्द आहे हायड्रोजन हलाईड. हायड्रोजन हलाईड म्हणजे काय हो? हायड्रोजन हलाईड म्हणजे HX. काय HX म्हणतात त्याला बाबा, HX हायड्रोजन हलाईड. हां, किंवा त्याला हॅलोजन ऍसिड म्हणतात. हॅलोजन ऍसिड प्रत्येकाची नावं तुम्हाला ह्याच्या आधी दिली होती, अजून आठवून बघा. ह्याच्या पहिल्या मेथडमध्ये शिकले आपण, परत डबल आलं हे हायड्रोजन हलाईड. याच्या आधी पण आलतं, आता पण आलंय. नाव तुम्ही सांगायचे. पहिला आहे हायड्रोजन हलाईड म्हणजे काय? HX. चला नाव सांगा. H म्हणजे हायड्रोजन, X म्हणजे हॅलोजन, पण मनाचं हलाईड नाव झालं. हां, हायड्रोजन हलाईड. मी डबल सांगतो बरं का, ऑर हॅलो ऍसिड. ठीक आहे, पहा माझ्या सोबत सांगा, रिव्हिजन होतं तुमचं. हां, ओके. चला HCl, हां, हायड्रो क्लोरिक ऍसिड और हायड्रोजन क्लोराइड. प्रत्येक नाव लक्षात ठेवा फक्त. HBr, हाइड्रो ब्रोमिक एसिड और हाइड्रोजन ब्रोमाइड. बघा, HI हाइड्रो आयोडिक एसिड और हाइड्रोजन आयोडाइड. आणि HF हाइड्रोफ्लोरिक एसिड और हायड्रोजन फ्लोराईड. पहा, ही सगळी नावं आपल्या समोर आहेत. ह्याच्या आधी पण सांगितलं होतं, पुन्हा एकदा तुम्हाला कळावं या अनुषंगानं सांगितलं. HX हाइड्रोजन हलाइड और हॅलो ऍसिड, HCl हाइड्रोक्लोरिक एसिड और हाइड्रोजन क्लोराइड, HBr हाइड्रोब्रोमिक एसिड और हाइड्रोजन ब्रोमाइड, HI हाइड्रो आयोडिक एसिड और हाइड्रोजन आयोडाइड, HF हाइड्रोफ्लोरिक एसिड और हाइड्रोजन फ्लोराइड. ही सगळी नावं म्हणजे हॅलो ऍसिड्स आहेत, हायड्रोजन हलाइडची नावं आहेत. तर ही सगळी नावं जी आहेत हायड्रोजन हलाइड किंवा त्याला आपण म्हणतो हॅलो ऍसिड किंवा हॅलोजन ऍसिड म्हणतो आपण, हॅलोजन ऍसिड, त्याची नावं आपल्या समोर आहेत. काय बघा, तुम्हाला तयार करायचं आहे अल्किल हलाइड. कुणापासून? अल्किनपासून. अल्किनचं रूपांतर अल्किल हलाइडमध्ये करायचं आहे. परंतु नुसतं अल्किन पासून अल्किल हलाइड तयार होत नाही, समजलं का? मग जोडीला पाहिजे हायड्रोजन हलाइड. अल्किन अधिक हायड्रोजन हलाइड ह्या दोघांची अभिक्रिया अल्किल हलाइड. म्हणून दोन भाग सांगितले तुम्हाला. पहिला भाग अल्किन म्हणजे काय आणि दुसरा भाग हायड्रोजन हलाइड म्हणजे काय, त्याच्याबद्दलची पण थोडक्यात माहिती तुमच्या समोर सांगितली. हा संपूर्ण भाग तुमच्या समोर आहे. आता ह्यांच्यामध्ये अभिक्रिया कशी होते त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी सांगतो. ठीक आहे. मग ऍडिशन रिॲक्शन म्हणजे काय, मग ही ऍडिशन कोणत्या प्रकारची आहे, प्रत्येक गोष्टीबद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेऊ आणि मग प्रत्यक्षात रिॲक्शनला सुरुवात करू. समजते सर्वांना? हा, रिॲक्शन जरी छोटी असली तरी आपण सविस्तर घेणं आणि समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर माहीत असतील तर पळू बघायचं, माहीत असेल तर. माहिती नसेल तर व्यवस्थित बघा आणि दोनदा बघितल्यावर का बिघडत नाही, रिव्हिजन होते, पक्क पाठ होते, त्याच्यासाठी सांगितलं. समजलं? चला पुढे आपण जाऊ. पॉज करून लिहून घ्या व्यवस्थित तुमचं तुम्ही. ठीक आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला ऍडिशन करायचं आहे. ऍडिशन कुणाची करायचं आहे आणि कुठं करायचं आहे हे फार महत्त्वाचं आहे. आता ऍडिशन रिॲक्शन होते कुठं हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे.
ऍडिशन कुठं होते हे फार महत्वाचं आहे. समजा मी घेतलं कार्बन कार्बन डबल बॉन्ड, ओके. समजा अशा प्रकारचा एखादा कंपाऊंड आहे, समजा असा कंपाऊंड आहे, हा एक कंपाऊंड आहे, ठीक आहे, अल्किन आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे म्हणजे अल्किन आहे. ह्याच्यामध्ये मिसळायचं, समजा आपल्याला काय मिसळायचं आहे, समजा HX मिसळायचं आहे. कोणता बी कंपाऊंड असू द्या, कंपाऊंड कोणता बी असू द्या, देणं घेणं नाही आपल्याला. आता मला सांगा ऍडिशन रिॲक्शन होते कुठं. आता HX मिसळायचा आहे, कुठं मिसळेल, हिथं मिसळेल का हिथं मिसळेल का हिथं आणि हिथं मिसळेल, ऍडिशन कुठं होईल. एक लक्ष देऊन ऐका बाबांनो, ऍडिशन रिॲक्शन ही कधी पण, ऍडिशन रिॲक्शन ही कधी पण कुठं होत असते, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डच्या अक्रॉस. म्हणजे एक तर डबल बॉन्ड पाहिजे किंवा ट्रिपल बॉन्ड पाहिजे, कोणता कसा नावतो. हे तर कार्बन कार्बन डबल बॉन्डचा विचार करू आपण, बाकीचा संबंध नाही. या मेथडमध्ये आपल्याला फक्त कार्बन कार्बन डबल बॉन्डचा विचार करायचा आहे. मग मला सांगा ऍडिशन रिॲक्शन होते कुठं, अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड ह्या उदाहरणामध्ये. मग कोणत्या कार्बनचा विचार करायचा, फक्त कार्बन कार्बन डबल बॉन्ड, बस एवढंच महत्वाचं आहे. हे बॉक्स आहे ना, हेच महत्वाचं आहे. ह्या बाकीच्या कार्बनचा विचार करायचा नाही. म्हणून ऍडिशन रिॲक्शन कुठं होत असते, ऍडिशन रिॲक्शन इज ऑलवेज टेक्स प्लेस अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. बस हो का, याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस ह्याची ऍडिशन होते. मग कसं करायचं, मग हा एक भाग आहे, हा एक भाग इथे मिसळा, एक भाग इथे मिसळा. म्हणजे ऍडिशन रिॲक्शन कुठं होते, ज्या ठिकाणी अनसॅच्युरेशन आहे, ज्या ठिकाणी अनसॅच्युरेशन आहे. मग तुम्ही म्हणसाल अनसॅच्युरेशन म्हणजे काय, अरे बाबानो, अनसॅच्युरेशन म्हणजे एकतर डबल बॉन्ड असणे किंवा ट्रिपल बॉन्ड असणे, याला म्हणतात अनसॅच्युरेशन. कळलं का. मग ऍडिशन कुठं होईल, ऍडिशन इज टेक्स प्लेस अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस ह्याची ऍडिशन होते, संपलं. आणि अजून एक महत्वाचं, जेव्हा आपण ऍडिशन करतो तेव्हा डबल बॉन्ड जर असेल तर त्याचं रूपांतर सिंगल बॉन्ड मध्ये होतं. ट्रिपल बॉन्ड जर असेल तर पहिल्यांदा डबल होतो आणि मग पुन्हा सिंगल होतो. अशा प्रकारे अनसॅच्युरेटेड कंपाऊंडचं रूपांतर सॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये होतं. हे एक महत्वाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी असेल. आता डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड तर सिंगल बॉन्ड होईल. हा कंपाऊंड कसा आहे, अनसॅच्युरेटेड आहे, ह्याचं रूपांतर कशामध्ये होईल, सॅच्युरेटेड मध्ये होईल. म्हणून एक वाक्य आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, ऍडिशन रिॲक्शन मध्ये अनसॅच्युरेटेड कंपाऊंड इज कन्वर्टेड इनटू कशात, सॅच्युरेटेड कंपाऊंड. डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू कशात, सिंगल बॉन्ड मध्ये. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला रिॲक्शन करताना कामाला येतील. पहा आता एच आहे, इथे एक्स आहे, एच एका ठिकाणी ऍड करू, एक्स एका ठिकाणी ऍड करू, म्हणजे रिॲक्शन आपली जी आहे ती पूर्ण होते. ठीक आहे. आता एच आला इथं, ठीक आहे, आणि हा आला एक्स इथं, ठीक आहे. आता बघा हे कार्बन हे असं लिहिलं, परत हे सी हे असं, इथं आला एक्स आहे की नाही, हे असंच लिहिलं, हे सी हे सिंगल बॉन्ड, इथं आला एक्स मिसळला इथं. डबल बॉन्ड आता डबल बॉन्ड राहत नाही, डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्ड मध्ये होतं. बरं का. ऍडिशन रिॲक्शनचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे, डबल बॉन्ड राहत नाही, डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्ड मध्ये होतं. डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्ड मध्ये होईल, तसं लिहायचं. आता इथं कोणता बॉन्ड आहे, डबल का होईल, सिंगल. हो का, हे सिंगल. चला पुढे कोण आहे, सी. हो का, बाकीचे बॉन्ड तसंच लिहा, हे सी ला सी लिहा, आणि हा एच कुठे ह्याच्यापाशी. झालं हो का, आलं. एक भाग इथे मिसळला, एक भाग इथे मिसळला, झालं. हे तर काय होतं दोघांमध्ये, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, ह्या दोघांच्या मध्ये हे मिसळलं. ऍडिशन रिॲक्शन इज टेक्स प्लेस अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड, है ना. ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे त्या दोन कार्बनच्या मध्ये कोणत्या प्रकारची अभिक्रिया घडली, ऍडिशन रिॲक्शन, आणि प्रोडक्ट आला अल्किल हलाईड. हे कोण आहे, अल्किन आहे, कळालं का. हे कोण आहे, अल्किल हलाईड. हे रिॲक्शन पुन्हा घेऊ आपण, हे तुम्हाला उदाहरण सांगितलं. ऍडिशन रिॲक्शन नेमकी कशी होते त्याच्याबद्दलची माहिती थोडक्यात सांगितली, कसं करायचं का करायचं. ओके ठीक आहे. आता अजून एक भाग सांगतो तुम्हाला, आणि या ठिकाणी आपण थांबू, आणि मग उद्या आपण सुरुवात करू मुख्य भागाला. आज काहीच मी बघितलेलं नाही, कशाबद्दलच माहिती सांगितली, सगळी बेसिक माहिती सांगितली. आता अजून एक माहिती सांगतो बाबांनो. ऍडिशन रिॲक्शन दोन प्रकारचे असतात, एक इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिॲक्शन, दुसरी न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिॲक्शन. तुम्हाला माहित आहे
आता इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय हो? ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि न्यूक्लिओफाईल म्हणजे काय? ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज असलेला इलेक्ट्रोफाईल आणि निगेटिव्ह चार्ज असलेला न्यूक्लिओफाईल. संपलं. आता ऍडिशन झाली. मग तुम्हाला जर विचारलं की ही ऍडिशन कोणत्या प्रकारची आहे, इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिॲक्शन आहे का न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिॲक्शन आहे, तर उत्तर आपलं असं असलं पाहिजे, ही ऍडिशन रिॲक्शन या ठिकाणची आपली इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिॲक्शन आहे. मग तुम्ही म्हणसाल इलेक्ट्रोफिलिक का बरं? कारण H प्लस आणि X मायनस. H प्लस हा कोण आहे? इलेक्ट्रोफाईल. हा पहिल्यांदा अटॅक करतो है ना. इलेक्ट्रोफाईल पहिल्यांदा अटॅक करतो म्हणून इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिॲक्शन. आणि जर न्यूक्लिओफाईल पहिल्यांदा अटॅक केला तर न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिॲक्शन. पहिल्यांदा कोण अटॅक करतो महत्वाचं आहे. अटॅक दोन्ही करणार, पण पहिल्यांदा कोण करणार? इलेक्ट्रोफाईल करणार का न्यूक्लिओफाईल करणार? ज्या अभिक्रियेमध्ये, ज्या ऍडिशन रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रोफाईल कळालं का हा पहिल्यांदा अटॅक करतो, अशा प्रकारच्या ऍडिशन रिॲक्शनला म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिॲक्शन. अशा प्रकारे या ठिकाणी अल्किन पासून अल्किल हलाईड तयार करता येतं. हे सगळं समजून घेत असताना बऱ्याचशा गोष्टी आपण माहिती करून घेतल्या. नंबर 1, अल्किन म्हणजे काय? कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलेला कंपाऊंड. अल्किनचे प्रकार 2, एक सिमेट्रिकल, एक अनसिमेट्रिकल. ज्या 2 कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहेत त्याच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या समान असेल तर त्याला सिमेट्रिकल म्हणा. ज्या 2 कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे त्याच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर समान नसेल तर अनसिमेट्रिकल म्हणा. त्यानंतर बघितलं आपण HX म्हणजे काय? HX म्हणजे काय? हॅलो ॲसिड. हॅलो ॲसिडचे उदाहरण आपण बघितले. हायड्रोक्लोरिक ॲसिड, हायड्रोब्रोमिक ॲसिड, हायड्रोआयोडिक ॲसिड, हायड्रोफ्लोरिक ॲसिड आणि तो आपला पहिला हॅलो ॲसिड. हे सगळे उदाहरणं आहेत. किंवा हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोजन ब्रोमाइड, हायड्रोजन आयोडाईड, हायड्रोजन फ्लोराईड, हायड्रोजन हॅलोजन ॲसिड, अशा प्रकारची ही सगळी नावं आपण बघितली. पुन्हा बघितलं ऍडिशन रिॲक्शन कुठं होत असते? ऍडिशन रिॲक्शन ही कधी पण अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस होत असते. ज्या 2 कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे म्हणजे ज्या ठिकाणी अनसॅच्युरेशन आहे, मग डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल त्याच्या अक्रॉस ऍडिशन रिॲक्शन होत असते. आणि ऍडिशन रिॲक्शनमध्ये डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड होत असतो आणि ट्रिपल बॉन्डचा डबल आणि डबलचा पुन्हा सिंगल होत असतो. म्हणजे अनसॅच्युरेटेड कंपाऊंडचं रूपांतर सॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये होत असतं. आणि शेवटचा पॉईंट सांगितला, ही ऍडिशन रिॲक्शन कोणत्या प्रकारची आहे तर ही आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. कारण या अभिक्रियेमध्ये इलेक्ट्रोफाईल पहिल्यांदा अटॅक करतो. सो दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. ओके, आता बाकीची माहिती जी असेल ती आपण नेक्स्ट पिरियडला सुरुवात करू आणि मग हायड्रोजन हलाईडची ॲडिशन करू आपण. हायड्रोजन हलाईडची ॲडिशन कुठं? अल्किनमध्ये. मग त्याच्यामध्ये पुन्हा सिमेट्रिकल अल्किनमध्ये आणि अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये. मग प्रत्येक रिॲक्शन कशी होते, काय होते त्याच्याबद्दलची डिटेल माहिती त्या ठिकाणी आपण समजून घेऊया. ओके, बाकीचा भाग आपण उद्याला स्टार्ट करू. धन्यवाद.